नमस्कार महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जे बचत गट स्थापन केल्यानंतर 3 महिन्यानंतर बचत गट स्थापन करण्यासाठी जो इन्व्हेंटरी फॉर्म, गट स्थापनेचा ठराव, RF म्हणजे गट स्थापन झाल्यानंतर 3 महिन्यानंतर जो आपण फिरता निधी RFचा फॉर्म भरतो, त्यानंतर आपला गट स्थापन होऊन 6 महिन्यानंतर आपल्याला RF फिरता निधी मिळाल्यानंतर आपण बँकेमध्ये कर्जासाठी किंवा लोन मिळवण्यासाठी जो अर्ज अप्लाय करतो, तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेंटरी फॉर्म, गट स्थापनेचा ठराव, RF फॉर्म म्हणजे फिरता निधी हे फॉर्म कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने भरायचे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आज आपण बँक अर्थसहाय्य मिळवण्यासाठी चा जो फॉर्म आहे, ऑफलाईन फॉर्म, तो कशा पद्धतीने भरायचा, त्यामध्ये काय काय माहिती भरायची हे आज आपण या व्हिडिओमधून सर्व काही बघणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जो बचत गट स्थापनेचा बँक अर्थसहाय्याचा फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते सर्व कळून येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण फॉर्म बघतोय की बँक अर्थसहाय्यासाठी अर्ज तपासणी सूची हा फॉर्म आहे. सुरुवातीला स्वयंसहायता गटाचे नाव की जो आपण गट स्थापन करताना बँकेत अकाउंट उघडताना अकाउंट ज्या बचत गटाच्या नावाने उघडलं आहे त्याच स्वरूपाचं नाव इथं टाकणं आवश्यक आहे. की जसे जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह असं नाव इथं टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव इथं टाकणं आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील कोणत्याही गावचा, तालुक्याचा रहिवासी असेल त्याने गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव इथं टाकणं आवश्यक आहे. त्यानंतरची सर्व माहिती ही आपले प्रभाग समन्वयक सर आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्यासाठी सर्व ही माहिती आहे. म्हणून खाली कोणीही काहीही लिहिणं अपेक्षित नाही. त्यामुळे फक्त सुरुवातीच्या पहिल्या फॉर्मवरती स्वयंसहायता समूहाचे नाव, गाव आणि तालुक्याचं नाव एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण पुढील फॉर्म बघणार आहोत. पुढील फॉर्म अशा स्वरूपाचा असणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा बँक अर्थसहाय्याचा हा फॉर्म आहे. त्यानंतर इथं आपल्याला टाकायचं आहे आपण ज्या दिवशी दिनांक आहे, आपण ज्या दिवशी बँक अर्थसहाय्याचा फॉर्म भरणार आहोत त्या दिवशीचाच दिनांक इथं टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपले बँक कर्ज प्रथम आहे, द्वितीय आहे हे सुद्धा इथं आहे. प्रथम असेल तर त्याला इथं राईट करणं, द्वितीय असेल तर त्याला इथं राईट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघतोय आपण प्रति शाखा व्यवस्थापक म्हणजे आपले गटाचे खाते ज्या बँकेमध्ये उघडलेले आहे, म्हणजे आपल्या गावासाठी जी दत्तक बँक आहे त्या बँकेमधूनच आपल्याला लोन मिळणार आहे. त्यासाठी त्या बँकेचा शाखा व्यवस्थापक, कोणती बँक आहे त्या बँकेचं पूर्ण नाव, शाखा म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे ते शाखा इथं टाकणं अपेक्षित आहे. आपण जर आपलं खातं एखाद्या बँकेत आहे आणि आपण दुसऱ्याच बँकेचं जर इथं नाव टाकलं तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळं आपण आपलं गटाचं खातं ज्या बँकेत आहे त्याच बँकेमध्ये त्या बँकेचंच नाव आणि शाखा तिथे टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघतो विषयामध्ये आमच्या स्वयंसहायता गटास बँक अर्थसहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव सादर करण्याबाबत.
त्यानंतर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी खाली सह्या करणाऱ्या आपल्या जे गटाचं नाव आहे जिजाऊ महिला, इथं जिजाऊ महिला आपल्या गटाचं नाव टाकणं आवश्यक आहे. स्वयंसहायता समूह पुढं नाव आहे फक्त जिजाऊ महिला, जे गटाचं नाव आहे ते इथं टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर गटाच्या सदस्य खालीलप्रमाणे तुमच्या रेकॉर्डवरती इथं नाव महत्त्वाचे आहेत की तुमच्या रेकॉर्डवरती ज्या पद्धतीचे नावं आहेत म्हणजे सिरियलनुसार त्याच पद्धतीचे इथं नावं टाकणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या रेकॉर्डवरती जर 1 नंबरला अध्यक्ष असेल तर 1 नंबरला इथं अध्यक्षच येणार आहे. असेच स्वरूपाचे बँक लोनसाठी नाव टाकणं अपेक्षित आहे. 2 नंबरला जर सचिवाचं नाव असेल तर इथं सुद्धा 2 नंबरला बँक अर्थसहाय्याच्या फॉर्मवर सचिवाचंच नाव टाकणं अपेक्षित आहे. त्यामुळं सर्व अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांचे नाव टाकणं अपेक्षित आहे. आणि या कॉलममध्ये प्रत्येकाचं अध्यक्ष असेल तर अध्यक्ष, सचिव असेल तर सचिव, सदस्य असेल तर सदस्य, पूर्ण सगळ्यांचे इथं नाव टाकणं. आपल्या गटामध्ये जेवढे सदस्य आहेत 10 असतील 12 असतील सर्व सदस्यांचे इथं नाव टाकणं अपेक्षित आहे. सदस्य असेल तर सदस्य नाव, अध्यक्ष असेल तर अध्यक्ष. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या गटाच्या रेकॉर्डनुसारच नावं आहेत तेच नाव इथं टाकणं अपेक्षित आहे. जर आपण चुकीच्या पद्धतीचं नाव टाकले तर आपला फॉर्म बँकेत गेल्यानंतर रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. त्यामुळं ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली जर बघितलं आपण तर इथं गटाचा अध्यक्ष, गटाचा शिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं बघतोय आपण की इथं तुमचे प्रभाग समन्वयक सर असतील, जे CC असतील, तुमच्या प्रभागाला जे साहेब असतील त्यांचा क्लस्टर कोऑर्डिनेटर यांचा सही शिक्का इथं असणार आहे. त्यामुळं आपला गटाचा सही शिक्का, अध्यक्ष सचिवाचा सही शिक्का, इथं गटाचा सही शिक्का, गटाचा शिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवांची इथं स्वाक्षरी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे फॉर्म जमा करताना. त्यानंतर आपण बघूया ग्रेडेशन आहे. ग्रेडेशन हे तुम्हाला जसं RFच्या फॉर्म आपण मागील RFच्या फॉर्ममध्ये ग्रेडेशन बघितलं होतं त्याच स्वरूपाचं ग्रेडेशन असणार आहे. हे सुद्धा आपण ग्रेडेशन हे नंतर बघणार आहोत. आपण आधी स्वयंसहायता समूहातील गटातील सदस्यनिहाय माहिती बघणार आहोत आधी आपण. त्यानंतर आपण बघणार आहोत स्वयंसहायता गटातील सदस्यनिहाय माहिती. इथं बघतोय आपण की स्वयंसहायता गटाचे नाव इथं आपण जसं रेकॉर्डवरती नाव आहे, बँक पासबुकावरती गटाच्या जे नाव आहे तेच नाव आपल्याला इथं टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव टाकणं अपेक्षित आहे. इथं प्रभागाचं नावसुद्धा दिलेलं आहे. त्यामुळं आपण आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील कोणत्या गावातील, कोणत्या प्रभागामध्ये जिल्हा परिषदेचा जो प्रभाग असतो त्या कोणत्या प्रभागामध्ये राहतोय त्या प्रभागाचं नावसुद्धा टाकणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर सदस्याचं नाव टाकणं अपेक्षित आहे. अध्यक्ष, सचिव जे रेकॉर्ड बुकवर पूर्णतः तुमचे सिरियलने जे नाव आहेत त्याच स्वरूपाचे नाव इथं टाकणं अपेक्षित आहे. त्यामुळं अत्यंत महत्त्वाची प्रत्येकाला सूचना आहे की रेकॉर्डनुसारच नावं या फॉर्मवरती टाकणं अपेक्षित आहे. जर आपण रेकॉर्डवरती सदस्य जर 4 नंबरला असेल तर इथं सदस्य 4 नंबरलाच येणं अपेक्षित आहे. अध्यक्ष 1 नंबरला असेल तर अध्यक्षसुद्धा 1 नंबरलाच येणं अपेक्षित आहे. त्यामुळं अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की आपण रेकॉर्डनुसारच बँक अर्थसहाय्याचा फॉर्म भरणं अपेक्षित आहे. त्यामुळं इथं अध्यक्षाचं 1 नंबरला अध्यक्षाचं नाव असेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव आपल्या राशन कार्डवर जर बघितलं तर कुटुंब प्रमुखाचे जे नाव असतं प्रथम त्याचं नाव इथं टाकणं अपेक्षित आहे. म्हणजे जर आपले घरातील प्रथम नागरिक पती असेल तर पतीचं टाकणं, सासरे असतील तर सासऱ्याचं सुद्धा नाव टाकणं अपेक्षित आहे. तो सुद्धा सासरा हा सुद्धा कुटुंब प्रमुख राशन कार्डवर नाव असेल प्रथम म्हणून तर त्याचं सासऱ्याचं नावसुद्धा इथं कुटुंब प्रमुख म्हणून येऊ शकतं. कधीकधी तुमच्या सासू जर कुटुंब प्रमुख असेल तर तिथं सासू म्हणून सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून येऊ शकते. त्यामुळं सासरा असेल तर सासरा, सासू असेल तर सासू किंवा पती असेल तर पती, जे कुटुंब प्रमुख असतील त्यांचं इथं नातं टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचं नातं पती आहे, पत्नी आहे, सासू आहे, सासरा आहे,
कुटुंब प्रमुखाचे नाव टाकणं आणि समोर नातक आहे, पती आहे, सासू आहे, सासरा आहे काय टाकणं अपेक्षित आहे. इथं गरीब आहेत, अतिगरीब आहेत ते सुद्धा टाकणं अपेक्षित आहे. म्हणजे पिवळं राशन कार्ड आहे का केशरी राशन कार्ड आहे त्यानुसार इथं गरीब अतिगरीब हे टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर जातीचा प्रवर्ग, आपण कोणत्या जातीचे आहोत, SC आहोत, ST आहोत, OBC आहोत, ओपन जनरल आहोत, कोणत्या जातीचा प्रवर्ग आहे तिथं नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शिक्षण. अध्यक्षाचं शिक्षण काय आहे, सचिवाचं काय आहे, सदस्यांचं काय आहे, तर शिक्षण टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपलं आज रोजीचं वय म्हणजे गट स्थापनेच्या दरम्यानचं वय किंवा फॉर्म बँक लोन अर्थसहाय्याचा फॉर्म भरताना जे वय आहे ते टाकणं इथं अपेक्षित आहे. ही अशी सर्व माहिती अत्यंत काटेकोरपणे भरणं आवश्यक आहे. रेकॉर्डनुसारच ही माहिती भरणं आवश्यक आहे. जर आपली रेकॉर्डनुसार माहिती चुकीची आढळली तर आपला बँकेमध्ये गेलेला फॉर्म, बँक अर्थसहाय्याचा जो फॉर्म तो रिजेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर शेवटला सुद्धा या फॉर्मवरती बचत गटाचा शिक्का, स्वयंसहायता महिला समूहाचा शिक्का, अध्यक्ष आणि सचिवांची स्वाक्षरी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रभाग समन्वयक सर तुमचे जे असतील त्यांचा सही, शिक्का, स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे फॉर्मवरती. त्यानंतर स्वयंसहायता गटातील सदस्यांनी सविस्तर माहिती आपण आता अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं वरील फॉर्मवरती बघितलं तसंच इथंसुद्धा तुमच्या गटाचं पूर्ण पासबुकनुसार नाव टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर तुमच्या तालुक्याचं नाव टाकणं अपेक्षित आहे. नंतर सर्व सदस्यांचे जसं रेकॉर्डनुसार नाव आहेत, 1 नंबरला अध्यक्ष असेल, 2 नंबरला सचिव असेल, 3 नंबरला सदस्य असेल, तसंच इथंसुद्धा पूर्ण सदस्यांची रेकॉर्डनुसारच नाव टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर सदस्य कालावधी किती महिन्याचा आहे, कमीत कमी RF मिळाल्यानंतर 3 महिने म्हणजे गटस्थापनेनंतर 6 महिन्यांनी आपण बँकेत लोनसाठी अप्लाय करू शकतो. त्यानुसार 1 वर्ष आहे, 6 महिने आहे, 12 महिने आहे, किती कालावधी झालेला आहे, सदस्य कालावधी इतर टाकणं आवश्यक आहे प्रत्येकाचा. त्यानंतर गटात एकूण बचत, आतापर्यंत गटात एकूण किती बचत झालेली आहे ती सुद्धा इतर टाकणं अपेक्षित आहे. गटस्थापनेपासून तर आजपर्यंत किती बचत झालेली आहे गटातील दिलेलं आहे, त्याच्यामुळे एकूण गटातील किती बचत झालेली ही टाकणे अपेक्षित आहे. गट अंतर्गत कर्ज किती वेळा घेतला आहे, प्रत्येक सदस्याने गटाअंतर्गत कर्ज अल्पमुदतीचं, दीर्घ मुदतीचं किती वेळा घेतलं आहे, 1 वेळा घेतलं आहे, 2 वेळा, 6 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, किती वेळा घेतला आहे हे सुद्धा इथं नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर अंतर्गत कर्जाची रक्कम म्हणजे अंतर्गत कर्ज किती वेळा घेतलं आहे आपण आताच बघितलं. त्यानंतर अंतर्गत कर्जाची रक्कम हे सुद्धा इथं असणं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे 5,000 घेतलं आहे, 10,000 घेतलं आहे, 20,000 घेतलं आहे त्याची रक्कमसुद्धा इथं टाकणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर परतफेड केलेली रक्कम म्हणजे जे रक्कम परतफेड केलेली आहे, जी रक्कम कर्ज स्वरूपात, अंतर्गत कर्ज स्वरूपात घेतली आहे आणि ती परतफेड केली आहे, परतफेड करताना आपण किती रक्कम परतफेड केलेली आहे गटाला ते सुद्धा टाकणं अपेक्षित आहे. बँक कर्जाची रक्कम, ही बँक कर्जाची रक्कम म्हणजे पूर्वी जर तुम्ही बँक कर्ज घेतलेला असेल, जुना गट असेल, नवीन गटाला येणार नाही, परंतु जुना गट असेल तर त्यावेळेसची तुम्ही किती बँकेची कर्ज रक्कम घेतली होती ती टाकणं अपेक्षित आहे. बँक कर्ज परतफेड केलेली म्हणजे जुना गट असेल तर त्यावेळेस तुम्ही कर्ज घेतलं बँकेचं आणि त्यानंतर परतफेड केलेली आहे. त्यानंतर परतफेड करताना बँकेला किती व्याजासहित परतफेड केलेली आहे ती रक्कमसुद्धा इथं टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर सदस्य अंतर्गत कर्ज थकबाकीदार आहे किंवा नाही, म्हणजे सदस्य अंतर्गत कर्ज घेतलेला एखादा सदस्य आहे तो थकबाकीदार आहे. म्हणजे थकबाकीदार म्हणजे काय, ते अंतर्गत कर्ज घेतलं आहे परंतु दिलेल्या मुदतीत त्याने परतफेड केलेली नाही, त्याला थकबाकीदार असं म्हटलं जातं. म्हणून असा एखादा सदस्य आहे का, तर तिथं नाही असं असणार आहे. सदस्याच्या कुटुंबातील व्यक्ती थकबाकीदार आहे का, म्हणजे जर सदस्याच्या कुटुंबातील म्हणजे बँकेचं कर्ज कोणी घेतलेलं असेल त्या थकबाकीदार असेल का, इथं नाही हेच उत्तर येणार आहे. गटास द्वितीय श्रेणीकरण गुण प्राप्त, हे पूर्ण टक्का आपले प्रभाग समन्वयक सर यांच्यासाठी राखीव असल्यामुळे या श्रेणी आपण काही लिहिणं अपेक्षित नाही. त्यानंतर बघणार आहोत आपण इथं शेवटला सुद्धा या फॉर्मच्या गटाचा शिक्का,
आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक फॉर्मवरती शेवटला गटाचा शिक्का आणि अध्यक्ष आणि सचिवाची स्वाक्षरी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत गटातील प्रत्येक सदस्याचं नाव आहे, त्याचं पद आहे, त्याचं वय आहे, स्वाक्षरी आहे, त्याचा फोटो टाकणं चिटकवणं अपेक्षित आहे. म्हणजे गटातील अध्यक्ष सचिव जसं रेकॉर्डनुसार नाव असतील त्याचनुसार या फॉर्मवरती सुद्धा प्रत्येकाचं नाव, सदस्य, अध्यक्ष, सचिवाचं नाव, त्याचं पद कोणतं पद आहे आणि वय काय आहे, त्यानंतर स्वाक्षरी आणि फोटो चिटकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिरियलनुसार प्रत्येकाची माहिती या फॉर्मवरती भरणं आवश्यक आहे. आपण बघतोय गटामध्ये 10 सदस्य असतील, 12 सदस्य असतील, 15 सदस्य असतील. त्या प्रत्येक सदस्याची माहिती म्हणजे नाव असेल, त्याचं पद असेल, त्याचं वय असेल, त्याचं स्वाक्षरी असेल आणि त्याचा फोटो इत्यादी सर्व माहिती यावरती लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटी क्लस्टर कोऑर्डिनेटर म्हणजे तुमचे जे प्रभाग समन्वयक सर असतील त्यांचं इथं सही स्वाक्षरी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानुसारच तुमचा फॉर्म हा पूर्ण समजला जातो भरलेला. त्यानंतर आपण आता श्रेणीकरण बघणार आहोत की श्रेणीकरण कशा पद्धतीचं आहे. वरती आपण बघितलं होतं की बँक लोनसाठी श्रेणीकरण तुमच्या कमीत कमी बचत गट स्थापन झाल्यापासून तुम्ही RFचा फॉर्म हा 6 महिन्यानंतर RF मिळाल्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजे RF मिळण्यासाठी 3 महिने कालावधी असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बँक लोन मिळवण्यासाठी 6 महिने नंतर बँकेत लोन मिळवण्यासाठी अर्ज करणे अपेक्षित असतं. त्यामुळं इथं समूहाचे वय किमान 6 महिने इथं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रेडेशनसाठी एकूण 100 गुण दिलेले आहेत. त्या 100 गुणांमधूनच तुम्हाला ग्रेडेशन कशा स्वरूपाचं आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. RFच्या फॉर्ममध्ये, फिरता निधीच्या फॉर्ममध्ये ग्रेडेशन कशा स्वरूपाचं आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपण RF फॉर्मची लिंक या व्हिडिओमध्ये देत आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बँक लोन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा सोप्या पद्धतीने आपण पूर्ण माहिती सांगत आहोत. जर कोणाला या फॉर्म संबंधी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपण त्या तुमचे असणारे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आपल्याला इथं टाकायचं आहे स्वयंसहायता समूहाचं नाव म्हणजे जे तुमचं रेकॉर्डवरती नाव आहे, बँक पासबुकवरती जे नाव आहे ते टाकणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर एकूण बचत गटामध्ये सदस्य किती आहेत म्हणजे 10 असतील, 12 असतील, 15 सदस्य टाकणं आवश्यक आहे. तुमचं गाव, ग्रामपंचायत इथं टाकणं अपेक्षित आहे. तुमचा जो तालुका आहे तो तालुका इथं टाकणं अपेक्षित आहे. जिल्हा तिथं टाकणं अपेक्षित आहे. तुमचा समूह म्हणजे तुमच्या गटात जर एकूण 50% जास्त SC, ST किंवा मायनॉरिटी सदस्य असतील तर असा गट हा SC, ST किंवा मायनॉरिटीचा गट समजला जातो. परंतु जर SC संवर्गाचे 2, OBC संवर्गाचे 2, ओपन जनरल संवर्गाचे 2 असे जर समूह असेल, सदस्य असतील तर तो समूह हा ऑदरचा समूह म्हणून समजला जातो. तुमच्या गटाचा NIC कोड इथं टाकणं अपेक्षित आहे. गट हा नवीन आहे का पुनर्गठित म्हणजे नवीनच असणार आहे तुमचा गट. समूह स्थापन दिनांक ज्या दिवशी तुमचा गट स्थापन झालेला आहे त्याचा इथं दिनांक टाकणे आवश्यक आहे. समूहात एकूण बचत रक्कम म्हणजे बचत गट स्थापन झाल्यापासून आजपर्यंत किती बचत झालेली आहे ती सुद्धा इथं टाकणं अपेक्षित आहे. तुमचं गटाचं खातं कोणत्या बँकेमध्ये उघडण्यात आलेलं आहे त्या बँकेचं नाव आणि शाखेचं नाव टाकणे अपेक्षित आहे. IFSC कोड टाकणं अपेक्षित आहे आणि बचत गटाचा खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे. ही सर्व माहिती आपण भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर ग्रेडेशन फॉर्मवरती आपण खाली काहीही भरणं अपेक्षित नाही. हे सर्व ग्रेडेशन आपले तालुक्याचे तुमचे प्रभाग समन्वयक, प्रभागाचे अधिकारी साहेब, प्रभाग समन्वयक साहेब हे भरणार आहे. असल्यामुळं फक्त तुम्ही वरील माहिती पूर्णतः बरोबर भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर सर्व ग्रेडेशन हे तुमचे तालुक्याचे सरच करणार आहेत. त्यामुळं ग्रेडेशन कशा स्वरूपाचे करणार आहेत ते आपण बघूया.
ग्रेडेशन बघा, स्वयंसहायता समूहाच्या बैठका इतिवृत्त म्हणजे जर तुमच्या बैठका 80 ते 100% आळीपाळीने प्रत्येक सदस्याकडे होत असतील तर त्यासाठी 10 गुण असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 80 ते 100% बैठका ह्या आळीपाळीने प्रत्येक सदस्यांच्या घरी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी तशा जर स्वरूपाच्या बैठका घेत असाल तर त्यासाठी 10 गुण मिळणार आहे. 70 ते 79% बैठका आळीपाळीने घेत असाल तर तुम्हाला 8% गुण मिळणार आहे. 60 ते 69% बैठका आळीपाळीने घेण्यात येत असतील तर त्यासाठी तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत. ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही बैठका कशा पद्धतीच्या किती प्रमाणात घेतात त्यानुसार तुम्हाला गुणांकन मिळणार आहे. ग्रेडेशनसाठी 100 गुणामधून तुम्हाला किती प्रमाणात लोन मिळतं हे ग्रेडेशनवर अवलंबून असणार आहे. त्यानुसार स्वयंसहायता समूहाच्या सभेला सदस्यांची उपस्थिती तुम्हाला जसं तुम्ही बैठका 100% घेणार आहात त्याच पद्धतीने तुम्हाला ज्या तुमच्या बचत गटातील जे सदस्य आहेत त्या सदस्यांची उपस्थितीसुद्धा तुम्हाला महत्त्वाची आहे की 100% उपस्थिती बैठकांना असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला बैठकांची जी मार्किंग आहे ते तुम्हाला मिळणार नाही. जर 80 ते 100% सदस्य बैठकांना उपस्थित असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. 70 ते 79% सदस्य उपस्थित असेल तर तुम्हाला 8 गुण मिळणार आहेत. आणि 60 ते 69% सदस्य उपस्थित असेल तर तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत. स्वयंसहायता समूहातील सदस्य बचत म्हणजे 90 सदस्यांनी नियमित बचत केली आहे का, नियमित बचत केली असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. 80 ते 89 सदस्यांनी जर नियमित बचत केली असेल तर 8 गुण मिळणार आहेत. आणि 70 ते 79 सदस्यांनी नियमित बचत केली असल्यास तुम्हाला 6 गुण मिळणार आहे. म्हणजे इथं महत्त्वाचं आहे की तुम्हाला जसं बैठका महत्त्वाच्या आहेत तसं 100% सदस्यांची उपस्थितीही महत्त्वाची आहे. तुम्ही प्रत्येक सदस्यांनी नियमित बचतसुद्धा करणं आवश्यक आहे. अंतर्गत कर्ज व्यवहार जर अंतर्गत एक वेळा कर्ज घेतले असेल तर प्रत्येक सदस्यांनी 80 ते 100% सदस्यांनी किमान एक वेळा कर्ज घेतले असल्यास त्यासाठी 15 गुण मिळणार आहेत. 70 ते 79% सदस्यांनी एक वेळा कर्ज घेतल्यास 12 गुण मिळणार आहेत. आणि 60 ते 69% सदस्यांनी कर्ज घेतले असल्यास 10 गुण मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला अंतर्गत कर्जसुद्धा घेणं गरजेचंच आहे. जर 100% सदस्यांनी जर आळीपाळीने अंतर्गत कर्ज घेतला असल्यास त्यालासुद्धा 10 पैकी 15 गुण मिळणार आहेत तुम्हाला. त्यानंतर कर्ज परतफेड जसं तुम्ही अंतर्गत कर्ज घेतलं आहे तसे अंतर्गत कर्जाची परतफेड जर मुदतीत केली असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळणार आहेत. जर 80 ते 100% लोकांनी अंतर्गत कर्जाची परतफेड ही वेळेत मुदतीत केली असेल तर त्यासाठी 15 गुण मिळणार आहे. 70 ते 79% सदस्यांनी वेळेत मुदतीत जर परतफेड केली असल्यास 12 गुण मिळणार आहेत. आणि 70 ते 69 म्हणजे 60 ते 69% सदस्यांनी वेळेत मुदतीत केली असेल तर त्यासाठी 10 गुण मिळणार आहे. लेखे इतर दप्तर म्हणजे जे तुम्हाला लेखे मिळालेले आहेत, गटाची पुस्तके मिळालेली आहेत ते लेखे जर विविध नमुन्यात 4 लेखे व दप्तर अद्ययावत असल्यास त्यासाठी तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत. 3 लेखे व दप्तर अद्ययावत असल्यास तुम्हाला 12 गुण मिळणार आहेत. व 2 लेखे व दप्तर अद्ययावत असल्यास तुम्हाला 10 गुण मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बचत गटाला जे 5 रेकॉर्ड दिलेले आहेत ते रेकॉर्डसुद्धा तुम्हाला परिपूर्ण लिहिलेले असणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्हाला पैकी गुण मिळू शकतात. त्यामुळं समूहातील सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालय आहे का, म्हणजे 60% व त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या कुटुंबामध्ये शौचालयाचा नियमित वापर केल्यास तुम्हाला त्याचे 5 पैकी 5 गुण मिळू शकतात. 50 ते 59% सदस्यांनी जर शौचालयाचा नियमित वापर केला त्यासाठी तुम्हाला 4% गुण मिळू शकतात. 40 ते 49 व त्यापेक्षा कमी सदस्यांमध्ये कुटुंबामध्ये शौचालयाचा वापर 3 गुण. म्हणजे जर प्रत्येक सदस्याच्या घरी बचत गटातील प्रत्येक सदस्याच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे आणि शौचालय असणे अपेक्षित आहे आणि त्याचं नियमितपणे वापर करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. समूहातील सदस्यांच्या कुटुंबाची कुपोषणविषयक 0 ते 6 वयोगटातील स्थिती जर समूहातील 60 व त्यापेक्षा अधिक कुटुंबामध्ये साम्यमुक्त कुटुंब असल्यास त्याला तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळू शकतात. 50 ते 59 कुटुंबामध्ये कुपोषणमुक्त असल्यास त्यासाठी 4 गुण मिळू शकतात. आणि 40 ते 49
टक्के कुटुंबामध्ये सॅम मुक्त कुटुंब असल्यास 3 गुण मिळू शकतात. म्हणजे जे कुपोषणमुक्तीसाठी अभियान राबवलं जातं अंगणवाडीकडून, त्यातसुद्धा आपल्या बचत गटातील महिलांमधील सदस्यांमध्ये घरामध्ये कुणीही सॅम बालके कुपोषणग्रस्त बालके आढळून येऊ नये याकरता त्यासाठी सुद्धा तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळं सुद्धा तुमच्या घरात जर सॅमग्रस्त बालके नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. त्यानंतर समूहातील सदस्यांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक स्थिती. जर समूहातील सदस्यांच्या घरामध्ये 80% जास्त मुलं मुली हे उच्च शिक्षण घेत असल्यास पैकीचे पैकी 5 गुण मिळणार आहेत. 70 ते 79% घरामध्ये सदस्यांच्या मुलं मुली वयोगटनिहाय शिक्षण घेत असल्यास 4 गुण मिळणार आहेत. आणि 60 ते 69% कुटुंबामध्ये मुलं मुली वयोगटनिहाय शिक्षण घेत असल्यास 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर पंचायत राज संस्थाबरोबर समूहाचा समन्वय. म्हणजे गावामध्ये जी ग्रामसभा होत असते किंवा वैयक्तिक ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्वयंसहायता समूहाचा सहभाग किंवा समन्वय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 60% व त्यापेक्षा जास्त महिला म्हणजे किमान 2 महिला ग्रामसभा वार्डसभेस उपस्थित असल्यास पैकीचे पैकी 5 गुण मिळणार आहे. त्यासाठी 50 ते 59% सदस्य महिला किमान 2 ग्रामसभेला किंवा वार्डसभेला उपस्थित असल्यास त्यासाठी 4 गुण मिळणार आहेत. 40 ते 49% सदस्य महिला असलेल्या किमान 2 महिला या वार्डसभेस किंवा ग्रामसभेस उपस्थित असल्यास 3 गुण मिळणार आहेत. म्हणजे जर आपल्या स्वयंसहायता समूहातील महिला या ग्रामसभेला वार्डसभेला जर उपस्थित राहत असतील, त्या ग्रामसभेच्या प्रश्नांमध्ये ग्रामसभेच्या सभेमध्ये जर आपल्या बचत गटातील गावातील प्रश्नासंदर्भात जर प्रश्न विचारित असतील, आपले प्रश्नांची सोडवणूक करीत असतील तर नक्कीच त्याला पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. म्हणजे आपल्या स्वयंसहायता समूहातील महिलांनी नक्कीच ग्रामसभेमध्ये वार्डसभेमध्ये भाग घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शासनाच्या विविध योजनांमधील समूहाचा सक्रिय सहभाग. म्हणजे शासनाच्या जे वेगवेगळे योजना आहेत जसे PMSY बँकेमार्फत विम्याच्या योजना असतील, काही दुधाळ गाईच्या पशुसंवर्धनाच्या पंचायत समितीच्या काही योजना असतील, त्या योजनेचा आपल्या महिला बचत गटांनी नक्कीच लाभ घेतलेला आहे का? जर लाभ घेतलेला असेल तर नक्कीच त्याला पैकीचे पैकी गुण मिळणार आहे. 60 व त्यापेक्षा जास्त सदस्यांनी किमान 2 शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला पैकीचे पैकी गुण मिळणार आहेत 5. 50 ते 59 किमान टक्के सदस्यांनी किमान 2 शासकीय 4 गुण मिळणार आहे. आणि 40 ते 49% सदस्यांनी 2 शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला 3 गुण मिळणार आहेत. अशा स्वरूपाचे तुम्हाला 100 गुणांचं ग्रेडेशन तुमचे तालुकाचे अधिकारी करणार आहे, तुमचे प्रभाग समन्वयक सर करणार आहे. त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला पैकीचे पैकी कसे गुण मिळतील ह्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मग तुमची वैयक्तिक बचत असेल, बैठकांची उपस्थिती असेल, रेकॉर्ड असतील, गावातील वैयक्तिक शौचालय असतील, ग्रामसभा असेल, वार्डसभा असेल, प्रत्येक गोष्टीत तुमचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे. त्याच वेळेस तुम्हाला बँक अर्थसहाय्यासाठी तुम्हाला ग्रेडेशनचे पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघूया की स्वयंसहायता समूहाच्या इथं पदाधिकाऱ्यांच्या सह्या असणं अपेक्षित आहे. इथं गटाच्या अध्यक्षाची सही असणं आवश्यक आहे. इथं सचिवाची असणं आवश्यक आहे. आणि इथं हिशेबनीस म्हणजे सदस्य जो आपण BK म्हणून निवडले आहे, बुककीपर आपण त्यांना बुककीपर म्हणतो, त्यांचेसुद्धा इथं सही शिक्का असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण इकडे बघतोय आपले तालुक्याचे SIB साहेबाचे असेल, तालुका व्यवस्थापक FI साहेबाचे असेल, तुमचे प्रभाग समन्वयक साहेब असतील तुमच्या प्रभागाचे, आणि गावातील जी ICRP ताई आहे समूह संसाधन व्यक्ती त्यांचेसुद्धा नाव आणि स्वाक्षरी असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इथं शेवटी ज्यावेळेस तुम्ही आपले साहेब हा दिनांक तुमचे प्रभाग समन्वयक साहेब किंवा तुमचे तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक साहेबांनी ज्यावेळेस सही करतील त्या दिवशीचा इथं दिनांक असणार आहे. त्यामुळं हा दिनांक कोणीही टाकणं अपेक्षित नाही.
इथं शेवटी सगळं ग्रेडेशन फॉर्म बरोबर आहे चेक करून मग आपले तालुका अभियान व्यवस्थापक जे तालुक्याचे साहेब आहेत, प्रमुख असतील, ते इथं स्वतःचं नाव, स्वाक्षरी आणि शिक्का मारून स्वाक्षरी करतील. अशा स्वरूपाचा आपण बँक अर्थसहाय्याचा सर्व फॉर्मचे विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे या फॉर्मसोबत तुम्हाला काय काय डॉक्युमेंट देणं, या फॉर्मसोबत अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला या फॉर्मसोबत काय काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत, ते डॉक्युमेंटचे नावसुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट म्हणजे काय, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड हे तुमचं गटाचं पॅन कार्ड असणं अपेक्षित आहे फॉर्मसोबत. त्यानंतर अध्यक्ष यांचंसुद्धा वैयक्तिक पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर सचिवांचंसुद्धा वैयक्तिक पॅन कार्ड या फॉर्मसोबत देणं अपेक्षित आहे. त्यामुळं पॅन कार्ड जर बघितलं तर गटाचं असतील, गटाचं, अध्यक्षाचं आणि सचिवाचं हे 3 पॅन कार्ड असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बँक खाते हे गटाचं बँक खातं असणं अपेक्षित आहे. बँक पासबुक हे गटाचं या फॉर्मसोबत जोडणं अपेक्षित आहे आणि सर्व महिला सदस्यांचे वैयक्तिक बँक पासबुकसुद्धा या बँक अर्थसहाय्य फॉर्मसोबत जोडणं अपेक्षित आहे. त्यानंतर आधार सर्व महिलांचे जेवढे सदस्य आहेत आपले, त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड या फॉर्मसोबत जोडणं अपेक्षित आहे. त्याशिवाय आपलं परिपूर्ण डॉक्युमेंट समजले जात नाहीत. म्हणजे गटाचं पॅन कार्ड जर बघितलं, गटाचं, अध्यक्षाचं, सचिवाचं बँक खातं, गटाचं सर्व महिलांचे वैयक्तिक बँक खाते आणि आधार सर्व महिलांचे वैयक्तिक आधार कार्डची झेरॉक्स या फॉर्मसोबत देणं अपेक्षित आहे. त्यानंतरच आपला सविस्तर फॉर्म समजला जातो. या अशा पद्धतीचा सर्व बँक अर्थसहाय्याचा फॉर्म आपण विश्लेषण केलेला आहे. त्यानंतर आपण ह्या फॉर्ममध्ये सर्व बँक कसे ग्रेडेशन करायचं सर्व माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये MCP फॉर्म जो आहे त्याचं सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण देणार आहेत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपलं महाराष्ट्र माझा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्कीच RF फॉर्म म्हणजे फिरता निधीच्या फॉर्मची सुद्धा लिंक या व्हिडिओमध्ये मी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि पुढील व्हिडिओ आपला MCP फॉर्मसाठी असणार आहे, तो सुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.